व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांचा एसआयटीने जबाब नोंदवलाय। एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडून महादेव मुंडे हत्या प्रकरणासंदर्भात भाऊ आणि वडील यांच्यासोबत प्रकरणाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली आहे। व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची 2 तास चौकशी झाली आहे। बीडच्या अंबेजोगाईमध्ये एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे। साम टीव्हीला सूत्रांनी आता ही माहिती दिली आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून घेऊयात। योगेश, आपण पाहतोय महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर आता चौकशी जी आहे ती वेग घेताना दिसते। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय। एसआयटीचे पथक अंबेजोगाईमध्ये तळ ठोकून आहे, त्याचबरोबर परळीमध्ये देखील एक पथक तळ ठोकून आहे। एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि दुसरे पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळकर यांनी जे की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील महत्त्वाचे 2 जबाब नोंदवलेले आहेत। म्हणजे महादेव मुंडे यांचे बंधू जे की अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांची जवळपास 2 तास या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी झाली आणि 2ही जबाब नोंदवण्यात आले। हे 2 जबाब आता येणाऱ्या काळामध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचू शकतात किंवा त्यांना शिक्षेपर्यंत नेऊ शकतात। हे महत्त्वाचे जबाब आहेत आणि 2ही जबाब काल नोंदवण्यात आलेले आहेत। जवळपास 2 तास चौकशी झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद दिलेले आहे सर्व अपडेटसाठी योगेश। तर आपण पाहू शकतोय मुंडेंच्या वडील आणि भावाचा एसआयटीने जबाब नोंदवला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।